नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या टी-सी-एस आय-बी-पी-एस सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण जी-एम-सी नांदेड प्रश्नपत्रिका क्रमांक 8चं ॲनालिसिस करत आहोत. सर्व 25 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि नेमकं तेच उत्तर का आलं याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच इतर पर्याय, इतर ऑप्शन्स आपली उत्तरं का होऊ शकत नाही त्याचीही कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर जे आहे ते समजेल आणि याचा फायदा आगामी काळात होणाऱ्या सर्व टी-सी-एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला होईल मित्रांनो. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रश्नपत्रिका क्रमांक 8ला. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. दिलेल्या इडियमचं आपल्याला करेक्ट मीनिंग शोधायला सांगितलेलं आहे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग या इडियमचा अर्थ सर्वांना माहिती असला पाहिजे. ही इडियम यापूर्वी अनेक वेळेस MPSC परीक्षांमध्ये विचारली गेलेली आहे. टी-सी-एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षांमध्ये, SSC परीक्षांमध्ये सुद्धा या इडियमला वारंवार विचारण्यात आलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं मित्रांनो की ही जी इडियम आहे या इडियमला आपण 5 स्टार करून घेऊया. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही इडियम्स वारंवार जी आहे विचारली जाते आणि यापुढेही विचारली जाऊ शकते. लेट द कॅट आउट ऑफ द बॅगचा सिंपल अर्थ होतो कुणाचं तरी गुपित असणं, ते गुपित आपण उघड करतोय. कुणाचं तरी काहीतरी सिक्रेट असेल, ते सिक्रेट आपण रिव्हील करतोय, सिक्रेट आपण ओपन करतोय, गुपित आपण उघड करतोय. यालाच आणखी एक इडियम आहे स्पिल द बीन्स म्हणून. स्पिल द बीन्स तुम्हाला आठवत असेल, आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ऑलरेडी घेतलेले होते की स्पिल द बीन्स आणि लेट द कॅट आउट ऑफ बॅग दोघेही एकाच अर्थाचे आहेत मित्रांनो. मग बघा पहिलं ऑप्शन, टू कीप अ सिक्रेट. इथे तर विरुद्ध अर्थ आहे. इथे सिक्रेट जे आहे ते ठेवायला सांगितलेलं आहे, म्हणजे काहीतरी गुप्तता ठेवायला सांगितलेली आहे. परंतु लेट द कॅट आउट ऑफ द बॅगचा अर्थ असा होत नाही. त्याचा अर्थ तो सिक्रेट उघड करणे. टू रिलीज अ पेट, पेटला रिलीज करणे असं उत्तर होणार नाही. टू रिव्हील म्हणजे उघड करणे, अ सिक्रेट म्हणजे गुप्त, ॲक्सिडेंटली म्हटलेलं आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. टू क्लीन मेस, जो काही गोंधळ आहे तो क्लीन करणे, तो ऑप्शन 4 देखील आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही मित्रांनो. क्लिअर आहे सर्वांना पहिला प्रश्न. लक्षात ठेवायची ही इडियम फार महत्त्वाची आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समध्ये कोणत्या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे. डिस्पाईटचं स्पेलिंग बरोबर आहे असून सुद्धा डचं स्पेलिंग बरोबर आहे. इनडिस्पेन्सिबल या शब्दाला अंडरलाईन किंवा बोल्ड करण्यात आलेला आहे. इनडिस्पेन्सिबलचा हा जो आय असतो मित्रांनो, हा आय चुकीचा असतो. या ठिकाणी काय घेतला पाहिजे, या ठिकाणी ए घेतला पाहिजे. म्हणजे इनडिस्पेन्सिबल शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे. हॅरॅसमेंट जर तुम्ही पाहिलं तर डबल एस बरोबर आहे, म्हणजे हे स्पेलिंग बरोबर आहे. मिसचिवियस म्हणजे खोडकर, हे पण स्पेलिंग बरोबर आहे. मेन 10 ANCE हे पण स्पेलिंग बरोबर आहे. इनडिस्पेन्सिबल हा आय जो आहे तो चुकीचा आहे. याच्याऐवजी काय पाहिजे, ए पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम. कॅन्डिड. बघा 2013, 14, 15 मध्ये ज्या SSC CGLच्या परीक्षा व्हायच्या किंवा MTSच्या परीक्षा व्हायच्या त्यांच्यामध्ये कॅन्डिड हा शब्द अनेक वेळेस विचारलेला आहे. तो कॅन्डिड या शब्दाचा अर्थ काय होतो, जो प्रांजळपणाचा असेल, जो मोकळ्या मनाचा असेल, जो प्रामाणिक असेल, जो इमानदार असेल, जो नेक असेल, त्याला आपण कॅन्डिड असं म्हणत असतो. तो बघा पहिलाच या ठिकाणी आपल्याला ऑनेस्ट शब्द दिसतोय म्हणून तो बरोबर होईल. डिसेप्टिव्ह. डिसेप्टिव्ह म्हणजे फसवा, फसवणारा. डिसेप्टिव्ह म्हणजे काय, जो फसवणारा असेल, फसवा असेल त्याला आपण डिसेप्टिव्ह म्हणतो. हा तर विरुद्ध अर्थाचा शब्द होईल. सिक्रेटिव्ह म्हणजे काय, जे काही गोपनीय असेल, जे गुप्त असेल ते. तो ऑप्शन 3 पण आपलं उत्तर होणार नाही. रिझर्व्ड कुणाला म्हटलं जातं, जो व्यक्ती फार कमी बोलत असतो त्याला रिझर्व म्हटलं जातं. सो हे सुद्धा आपलं आन्सर होणार नाही. ऑप्शन 1 जे आहे ऑनेस्ट आणि कॅन्डिड एकमेकांचे काय होतील, सिनॉनिम्स होतील मित्रांनो. ऑलराईट, हा पण शब्द महत्त्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहिला शब्द आहे फोरा. फोरा या शब्दाचा अर्थ होतो अटॅक, ज्याला आपण हल्ला म्हणतो मित्रांनो. एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या सेनेने हल्ला केला तर त्याला आपण काय म्हणतो, अटॅक म्हणतो, फोरा म्हणतो. त्यानंतर एक्सेसिव्ह. एक्सेसिव्ह म्हणजे काय, जे अतिरिक्त असेल, जे अतिरिक्त असेल त्याला आपण काय म्हणतो, एक्सेसिव्ह. किंवा जे एक्स्ट्रा असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण एक्सेसिव्ह म्हणतो, जास्तीचे. फॉरगॉटन म्हणजे काय, फॉरगॉटन म्हणजे विसरलेला. सो हे पण स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे. फुलफिलमेंटमध्ये हा डबल एल येत नाही, सिंगल एल येतो, म्हणजे हे स्पेलिंग चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. आणि फुलफिलमेंटचा अर्थ काय होतो, पूर्तता. जी काही पूर्तता केली जाते किंवा परिपूर्णता असते त्याला आपण फुलफिलमेंट असं म्हणत असतो. सो फॉरगॉटनचं स्पेलिंग बरोबर, एक्सेसिव्हचं स्पेलिंग बरोबर, फोराचं स्पेलिंग बरोबर. फुलफिलमेंटमध्ये फुल आपण FULL लिहितो
परंतु फुलफिलमेंटचा जो फुल असणार आहे तो सिंगल एल वाला असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, अगेन विचारलेला आहे ईडीएमवर की ॲप्रोप्रिएट ईडीएम दॅट कॅन सबस्टिट्यूट दी अंडरलाईन पार्ट. हिज कॉन्स्टंट चेंजिंग ऑफ ओपिनियन्स, म्हणजे त्याचे मत नेहमी कॉन्स्टंटली बदलत होते आणि मेड इट इम्पॉसिबल, आणि त्याच्यामुळे त्याला हे अशक्य झालं टू प्रेडिक्ट हिज नेक्स्ट मूव्ह, की तो पुढे काय करणार आहे हे प्रेडिक्ट करणं, याचा अंदाज घेणं हे अशक्य झालं. सो ही वॉज अनरिलायबल, तो अविश्वसनीय अँड आणि अनप्रेडिक्टेबल होता, म्हणजे त्याचा अंदाज घेता येत नव्हता. तर एक असा व्यक्ती की ज्याचा अंदाज घेता येत नाही, ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, जो अनप्रेडिक्टेबल आहे किंवा जो अनरिलायबल आहे, अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? पहिल्यांदा ऑप्शन चेक करूया. पहिला आहे अ स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक राऊंड होल असेल आणि त्यामध्ये तुम्ही स्क्वेअर पेग जर टाकण्याचा प्रयत्न केला तर ते काय होईल? एक अनफिट सिच्युएशन होईल, ज्याला आपण अनकम्फर्ट झोन किंवा अनकम्फर्टेबल सिच्युएशन म्हणतो किंवा अनफिट सिच्युएशन म्हणतो. इथे अनफिट सिच्युएशन आहे का नाही? इथे एक अनरिलायबल व्यक्तीबद्दल बोललं जात आहे, अनप्रेडिक्टेबल व्यक्तीबद्दल बोललं जात आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 ईडीएम आपलं करेक्ट आन्सर होणार नाही. अ हार्ड नट टू क्रॅक. अ हार्ड नट टू क्रॅक केव्हा म्हटलं जातं? एखादी परिस्थिती किंवा एखादा प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, ती फार जटिल असेल, डिफिकल्ट सिच्युएशन आलेली असेल, तेव्हा आपण म्हणतो इट इज हार्ड नट टू क्रॅक. एखादं एक्झाम्पल असेल, तुम्हाला सोडवता येत नसेल, फार कठीण एक्झाम्पल असेल, तर तुम्ही म्हणू शकतात इट इज हार्ड नट टू क्रॅक. हे पण आपलं उत्तर होणार नाही. अ लूज कॅनन कुणाला म्हटलं जातं? की ज्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, ज्याचं कोणताही मूव प्रेडिक्ट केला जाऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. अ लोन वोल्फ म्हणजे कोण? हा एक इंडिपेंडंट व्यक्ती असतो की जो कुणावरही अवलंबून राहत नाही, डिपेंड कुणावरही राहत नाही. एक फ्री इंडिपेंडंट व्यक्तीला आपण काय म्हणतो? अ लोन वोल्फ असं म्हणतो. म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रा. ऑल राईट, बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट दी ॲप्रोप्रिएट अँटोनिम एन्थुझियास्टिक. एन्थुझियास्टिक म्हणजे एनर्जेटिक, ऊर्जावान, पॅशनेट ज्याला आपण म्हणतो. मग अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्धार्थाचा शब्द विचारलेला आहे मित्रांनो. सो पॅशनेट. पॅशनेट तर काय होतो? पॅशनेट होतो सिनोनिम. विचारला काय आहे? अँटोनिम, म्हणून पहिला प्रश्न आपलं उत्तर, पहिलं ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही. अपॅथेटिक, मागच्या प्रश्नपत्रिकामध्ये तुम्हाला सांगितलं होतं सिम्पॅथी काय, ॲपॅथी काय, युपॅथी काय, टेलिपॅथी काय. सो हा पॅथेटिक शब्द जो आहे याला ए जोडल्यानंतर हा काय होतो? उदासीन, ज्याला आपण काय म्हणतो? पॅसिव्ह. आणि एकीकडे आहे एन्थुझियास्टिक, ऊर्जावान, एनर्जेटिक व्यक्ती, आणि दुसरीकडे कसा आहे? शक्तिहीन व्यक्ती. दुसरीकडे कसा आहे? ऊर्जाहीन व्यक्ती. दुसरीकडे कसा आहे? उदासीन व्यक्ती. तो ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट अँटोनिम होईल आपल्याला पॅशनेट शब्दासाठी, एन्थुझियास्टिक शब्दासाठी किंवा इगर किंवा एक्साइटेड या शब्दासाठी. एक्साइटेड शब्द पण दिलेला आहे, एक्साइटेड सिनोनिम होईल. सो हे आपलं अँटोनिम होणार नाही. आणि इगर असणे म्हणजे उत्सुक असणे, सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. बघा, एक्साइटेड, इगर, पॅशनेट आणि एन्थुझियास्टिक हे 4 एकमेकांचे सिनोनिम्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एक पॅथेटिक जो आहे तो या ठिकाणी अँटोनिम म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे? आयडेंटिफाय द एरर इन द पंक्च्युएशन. पंक्च्युएशनचा एरर विचारलेला आहे. बघा, डिस्पाइट म्हणजे असून सुद्धा, द रेन म्हणजे पाऊस असून सुद्धा. आता ही एक इंट्रोडक्टरी फ्रेज आहे मित्रांनो. बघा, बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की एक प्रेपोजिशन येतो, या प्रेपोजिशन नंतर एक नाऊन येईल किंवा आयएनजी फॉर्मवाला नाऊन येईल, म्हणजे तो जिरेंड म्हणून वापरला जातो. तर हे काय होते? एक इंट्रोडक्टरी फ्रेज होते की जे आपल्याला वाक्याचं इंट्रोडक्शन करण्यास मदत करते आणि ती सुरुवातीला येते. मग ही जी इंट्रोडक्टरी फ्रेज असेल यानंतर कॉमा येणं आवश्यक असतं, जे ऑलरेडी मी तुम्हाला कॉमा चॅप्टरमध्ये कॉमा टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे. तो डिस्पाइट काय आहे? एक प्रेपोजिशन. द रेन जो आहे हा काय आहे? नाऊन. मग या ठिकाणी एक कॉमा पाहिजे, तेव्हा हा पुढील सब्जेक्ट जो आहे तो कंटिन्यू होईल, पुढील व्हर्ब जो आहे तो कंटिन्यू होईल, आणि पुढे सेंटेन्स जसं आपल्याला फिरवायचं आहे तसं आपण सेंटेन्स फिरवू शकतो. याचा अर्थ असा आहे की डिस्पाइट द रेन नंतर कॉमा पाहिजे. इकडे काय म्हटलेलं आहे? कॉमा आफ्टर सिटेड शुड बी रिमूव्ड. सिटेड कुठे आहे? रिमेन सिटेड चिअरिंग लाऊडली. तर तो रिमूव्ह करण्याची गरज नाहीये, कारण इथे आपल्याला कॉमा पाहिजे. मॅच शुड बी सेमिकोलन. आफ्टर मॅच, मॅच कुठे आहे? मॅच आहे इथे, इथे सेमिकोलनची गरज नाहीये, कारण क्लोजली कनेक्टेड या ठिकाणी आपल्याला 2 क्लॉजेस दिसत नाहीये. कॉमा आफ्टर रेन इज मिसिंग. हा बघा, या ठिकाणी रेन नंतर जो कॉमा आहे तो मिसिंग आहे, म्हणजे इथे नव्हता, तर तो पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. कॉमा आफ्टर चिअरिंग इज नीडेड. चिअरिंग नंतर लाऊडली एक ॲडव्हर्ब आहे, तर तिथे कॉमाची गरज नसते, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होणार नाही मित्रांनो.
आता बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट. कनिंग, कनिंग कुणाला म्हटलं जातं मित्रांनो? जो धूर्त असतो तो. कनिंग म्हणजे कोण? धूर्त. स्लाय, स्लाय म्हणजे कोण? जो फसवा असेल, जो धूर्त असेल तो. यालाच आपण आणखी कोणता शब्द वापरतो? तर याला आपण गाईल हा शब्द वापरतो. डिसीव ऑर ट्रिक अदर्स, जो दुसऱ्यांना फसवतो और दुसऱ्यांना चीट करतो. तो बघा गाईल हा शब्द सिनॉनिम होईल, ज्याला आपण फसवा किंवा कपटी असं म्हणत असतो. त्यानंतर ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, नेव्हिटी म्हणजे नाविन्यता आणि ब्रेवरी म्हणजे शूरता किंवा वीरता. तो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट दी सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन. पंक्च्युएशनवर आपला आजचा हा तिसरा प्रश्न. आय वॉन्ट दी फॉलोइंग. मला फॉलोइंग पाहिजे. बघा जेव्हा आपण अशा प्रकारची लिस्ट देणार आहोत पुढच्या सेंटेन्समध्ये किंवा पुढे आपण लिस्ट देणार आहोत की मला खालील खालील वस्तू पाहिजे किंवा मला खालील वस्तू ऑर्डर करायची आहे, तर मग त्यानंतर आपण काय देतो? कोलन देतो. तो फॉलोइंग नंतर या ठिकाणी हायफन नको, कोलन पाहिजे. कोलन असा बघा 2 फुल स्टॉप असतील. इथे फॉलोइंग नंतर कोलन नाही, इकडे फॉलोइंग नंतर कोलन आहे. इथे कॉमा जो आहे तो चुकीचा आहे. आणि ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये मात्र काय येतील? आता कॉमा येतील. मग काय आहे? बुक्स आहे, पेन्स आहे आणि न्यूजपेपर आहे. तो बुक आणि पेन्समध्ये या ठिकाणी कॉमा बरोबर आहे आणि इथे अँडच्या आधी पण कॉमाची गरज आपल्याला होती, परंतु ऑलरेडी इथे कोलन असल्यामुळे पुढे जर कॉमा नाही दिला तरी चालतो. मग या ठिकाणी बघा हायफन असल्यामुळे चुकीचं. फॉलोइंग नंतर या ठिकाणी कोलन नाहीये, या ठिकाणी कॉमा आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. थोड्याच दिवसांमध्ये आपलं आता सेमीकोलन आणि कोलन झालं की तुम्हाला हे सर्व नियम कळतील मित्रांनो, तो काळजी करू नका. पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. वन्स इन अ ब्ल्यू मून किती सोपा इडियम आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा MPSCने किती वेळेस विचारलेला आहे, TCSने पण भरपूर वेळेस विचारलेला आहे. वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय? फार कमीत कमी वेळेस, रेअरली, क्वचितच, ज्याला आपण म्हणत असतो बेअरली, हार्डली किंवा रेअरली. रात्रीला म्हणू शकतो का? नाही. व्हेरी रेअरली, फार क्वचितच, ऑप्शन 2 बरोबर. व्हेरी ऑफन, फार नेहमी, अजिबात नाही. ड्युरिंग अ फुल मून, हे पण नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन एज अन ऑप्शन. सिलेक्ट एरर. एरर शोधा. टेस्ट दिस सूप कॉमा अँड टेल मी हाऊ इट टेस्टेस. द कुक सेड टू द वेटर. बघा किती सोपं आहे. तिसरा प्रश्न आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पंक्च्युएशनवर. आता कुक जो आहे तो या ठिकाणी म्हणतोय आणि कुणाला म्हणतोय? उद्देशून वेटरला. मग तो जे काही म्हणणार ते तर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये यायला पाहिजे ना. इकडे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे बघा मित्रांनो. टेस्ट नंतर या आधी इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. इथे टेस्टेस जवळ पण काय पाहिजे? डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट झाला पाहिजे. मग बघा कुठे एरर आहे? टेस्टेस जवळ एरर आहे. मग बघा या ठिकाणी हा टेस्टेस जवळ एरर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. ऑल राईट. बघा पुढचा प्रश्न. पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. अ मेलेडी दॅट बॉट पीस. एक मेलेडी की ज्याने काय आणली? शांतता आणली, पीस आणली. ॲज द वेव्ज क्रॅश्ड अगेन्स्ट द शोर. जशा लाटा समुद्राच्या किंवा किनाऱ्याला आदळल्या. ही क्लोज्ड हिज आईज. त्याने त्याचे डोळे बंद केले. लिसनिंग टू द सुदिंग. लिसनिंग टू दी म्हणजे लिसन करत असताना. सुदिंग म्हणजे काय? मनाला शांतता देणारे. आणि काय पुढे काय आहे? रिदम, राईम ज्याला आपण म्हणू शकतो. सो बघा या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो आपण, तर आता आपल्याला काही या ठिकाणी असे शब्द दिलेले आहेत की जे निर्जीव आहेत आणि एक जो व्यक्ती आहे तो सजीव आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं मित्रांनो तर हा फार महत्त्वाचा पार्ट आहे की हा ॲज जो आहे हा एक कनेक्टर आहे किंवा कंजंक्शन आहे. ॲज द वेव्ज क्रॅश्ड अगेन्स्ट द शोर याच्या आधी एक सेंटेन्स येणार. मग या आधी कोणतं सेंटेन्स येणार? की अ मेलोडी दॅट बॉट पीस ॲज द वेव्ज. की ही क्लोज्ड हिज आईज ॲज द वेव्ज क्रॅश्ड अगेन्स्ट शोर. लिसनिंग टू द सुदिंग रिदम ॲज द वेव्ज क्रॅश्ड अगेन्स्ट द शोर. आता बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की वेव्ज ज्या वेळेस किनाऱ्याला आदळतील तेव्हा ऑब्व्हियसली त्याचा काहीतरी एक साऊंड येईल. ओके. आणि तो साऊंड जो काही येणार आहे तो साऊंड कुणीतरी ऐकतोय किंवा कुणीतरी त्याचे डोळे जे आहे ते बंद करतोय. लिसनिंग टू द सुदिंग रिदम. आणि तो जो रिदम आहे तो रिदम शांतता देणारा जो आवाज आहे, ज्या लाटा आदळत आहेत समुद्र किनाऱ्याला, त्याचा तो आनंद घेतोय. मग आता बघा या ठिकाणी हा ॲज जो आहे हा कनेक्ट होईल या सेंटेन्सला. ही क्लोज्ड हिज आईज म्हणजे सेंटेन्स सी पहिल्यांदा येईल आणि त्याने का डोळे क्लोज केले? ही क्लोज्ड हिज आईज ॲज द वेव्ज क्रॅश्ड अगेन्स्ट द शोर.
जसं शोरला वेव्ज क्रॅश झाला तसं त्याने काय केलं, त्याचे डोळे बंद केले. सो सी नंतर या ठिकाणी काय येणार, बी येणार. आता सी आणि बी असं कनेक्टर आपल्याला बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी ए ने सुरुवात झाली, कॅन्सल. इकडे सी आणि बी आहे, बरोबर. इकडे डी आणि सी आहे, कॅन्सल. इकडे सी आणि ए आहे, कॅन्सल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्र. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट. शी युजली टेकिंग द बस. युजली आहे मित्रांनो. अनेक वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा वाक्यामध्ये युजली असेल तेव्हा वाक्य प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स असेल. वाक्य प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स असेल म्हणजे काय, वाक्यामध्ये सब्जेक्ट सोबत एकतर V1 चा वापर होईल किंवा V1 ला SES लागेल. इथे सब्जेक्ट शी आहे म्हणून इज टेकिंग येणार नाही. इज टेकिंगच्या ऐवजी टेक आणि शी असल्यामुळे आपल्याला एस जोडावा लागेल. सो शी युजली टेक्स बस असं आपलं सेंटेन्स होईल. सो इज टेकिंगच्या ऐवजी काय पाहिजे, टेक्स पाहिजे, जो ऑप्शन 2 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. ग्रामॅटिकली इनकरेक्ट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सगळ्यांना माहिती आहे. आपण सब्जेक्ट नंतर एकतर एम किंवा इज किंवा आर वापरतो आणि नंतर वर्ब जो आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये येतो, ING. चेक करा, इकडे आहे शी, इकडे आहे इज आणि इकडे आहे डान्सिंग. आपल्याला काय विचारलेलं आहे, इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. इकडे बघा, आय एम वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. सिन्स मॉर्निंग म्हटलेलं आहे. हे सिन्स मॉर्निंग असेल, फॉर मॉर्निंग असेल, हे कुठे जातं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जातं. हे कंटिन्युअस टेन्समध्ये येत नाही, म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. दिस डेज, आजकाल, या दिवसांमध्ये. माय यंगर ब्रदर, इज बरोबर, ING बरोबर, पुढे फॉर सिन्स नाही. इट इज रेनिंग, ING बरोबर. ही सेंटेन्सेस बरोबर आहे. हे जे दुसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे मित्रांनो, हे चुकतंय. हे कोणत्या पार्टमुळे चुकतंय, या पार्टमुळे. हा पार्ट जर असेल तर ते प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये येणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. बघा पुढचा प्रश्न. पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर, अरेंज द करेक्ट. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की वेन वन गोज टू द सौना, एखादा व्यक्ती जेव्हा सोना म्हणजे ते हॉट बाथ जे आहे त्याच्यासाठी जातो. गोज अप स्लोली फ्रॉम 37 डिग्री सेल्सियस टू ॲज हाय ॲज 39 डिग्री सेल्सियस. द टेम्परेचर इनसाइड द बॉडी विच रिड्युसेस ब्लड प्रेशर अँड ब्लड वेसल्स. आता या संपूर्ण सेंटेन्समध्ये आपल्याला इथून सुरुवात करावी लागेल मित्रांनो की वेन वन गोज टू द सोना, जेव्हा एखादा व्यक्ती किंवा कोणीही सोना म्हणजे हॉट बाथसाठी जातं. आता या ठिकाणी वेन असल्यामुळे आपल्याला पुढे पण एक सब्जेक्ट आणि एक व्हर्ब पाहिजे. जसं हे सोना संपेल त्यानंतर आपल्याला एक मेन क्लॉज लागेल की ज्या मेन क्लॉजमध्ये एक सब्जेक्ट असेल आणि एक व्हर्ब असेल. आता इथे तर डायरेक्टली व्हर्ब आहे, हे चालणार नाही. इकडे बघा, याच्याकडे आहे द आणि टेम्परेचर. द टेम्परेचर सब्जेक्ट होईल आणि इनसाइड द बॉडी, द टेम्परेचर इनसाइड द बॉडी हा पूर्ण सब्जेक्ट होईल. इथे पण याच्याकडे सब्जेक्ट नाही, हा घेता येणार नाही. याच्याकडे पण सब्जेक्ट नाही, हा पण घेता येणार नाही. मग बघा आपल्याला काय कळतंय की सेंटेन्स क्रमांक ओ हे फर्स्ट सेंटेन्स आहे, त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट लागेल. तर द टेम्परेचर इनसाइड द बॉडी, क्यू कडे सब्जेक्ट आहे आणि व्हर्ब लागेल. तर हा बघा, हा गोज अप जो आहे हा व्हर्ब आहे. व्हर्ब कुणाकडे आहे, पी कडे आहे. तो OQP अशी सुरुवात जिथे होईल ते आपलं करेक्ट ऑप्शन होईल. इकडे SRQ आहे, कॅन्सल. इकडे OSQ आहे, आपलं काय आहे, OQP. सो हे आपलं उत्तर होणार नाही, कॅन्सल. RQO पण होणार नाही, आपलं काय पाहिजे, OQP पाहिजे. सो OQP बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे म्हणून ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन एज अन ऑप्शन, सिलेक्ट एरर. ही विल गो टू द पार्टी ओनली इफ. बघा या ठिकाणी इफ आहे. आता इफ नंतर हा सब्जेक्ट आहे. इफच्या क्लॉजमध्ये कधीच विल येत नाही. पहिली प्रश्नपत्रिका, दुसरी प्रश्नपत्रिकेमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. सो हा जो विल आहे हा विल चुकीचा आहे. मग हा विल बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळतोय आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल, कारण ते चुकीचं आहे. पुढे बघा, पुढे पुन्हा एकदा पॅराग्राफ दिलेला आहे जिथे सेंटेन्स A1 गिवन आहे आणि शेवटचं सेंटेन्स A6 पण गिवन आहे. आता इथे म्हटलेलं आहे दो टेक्नॉलॉजी, जरी टेक्नॉलॉजी हॅज मेड अवर लाईव्स इझी, जरी टेक्नॉलॉजीने आपल्या सर्वांचं जीवन सुखमय बनवलेलं असेल, साधं बनवलेलं असेल, इझी बनवलेलं असेल, सोपं बनवलेलं असेल, इट हॅज रिड्यूस, त्याने कमी केलेली आहे मानवता, ह्युमॅनिटी अमंग पीपल.
जरी टेक्नॉलॉजीने आपलं जीवन सुखकर इझी केलं असेल तरी टेक्नॉलॉजीमुळे काय झालेलं आहे, ह्युमॅनिटी लोकांमधली जी आहे, मानवता जी लोकांमधली आहे ती रिड्यूस झालेली आहे. मग आपल्याकडे PQRS असे 4 सेंटेन्सेस आहेत. कोणतं सेंटेन्स कनेक्ट होतं बघा. एव्हरीवन हॅज टू चेक द विड्थ ऑफ डिस्टन्स. कोणत्या डिस्टन्सची विड्थ चेक करायची काहीही माहिती नाही. त्यामुळे P आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. वी आर फिजिकली वेल कनेक्टेड बट इमोशनली वी आर स्टील स्ट्रेंजर. सो या ठिकाणी बघा, वी आर फिजिकली वेल कनेक्टेड कशामुळे, टेक्नॉलॉजीमुळे, बट इमोशनली वी आर स्टील स्ट्रेंजर्स. तरी इमोशनली आपण स्ट्रेंजर आहोत आणि हे रिड्यूस्ड ह्युमॅनिटी अमंगला काय करते, सपोर्ट करते. सो वी आर फिजिकली वेल कनेक्टेड, टेक्नॉलॉजी इझी झाली म्हणून, आणि बट इमोशनली वी आर स्टील स्ट्रेंजर्स. सो क्यू सेंटेन्स जे आहे दॅट कॅन बी द फर्स्ट सेंटेन्स आफ्टर A1. पुढे अदरवाईज डायरेक्टली घेता येणार नाही. आणि दिस इमोशनल गॅप, कोणता इमोशनल गॅप ते पण माहिती नाही अजून, कारण फर्स्ट सेंटेन्सच आपल्याला माहिती आहे. म्हणून RS पण घेता येणार नाही. फर्स्ट सेंटेन्स जे असेल ते क्यू असेल. आता आपण काय करूया की अशी ऑप्शन शोधा की ज्यांची सुरुवात क्यूने होत आहे आणि जे क्यूने सुरू होणारे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण पडताळा करून बघू. इकडे बघा, R ने सुरू होत आहे, कॅन्सल. इकडे क्यूने सुरू होत आहे, बरोबर. इकडे R ने सुरू होत आहे, कॅन्सल. इकडे क्यूने सुरू होत आहे, हे बरोबर. आता एकीकडे आहे क्यू नंतर R आणि एकीकडे आहे क्यू नंतर S. बघा, इकडे क्यू नंतर आपण घेऊया R, इकडे क्यू नंतर आपण घेऊया S. इकडे काय आहे, RPS आणि इकडे काय आहे, SPR. मग बघा, वी आर फिजिकली वेल कनेक्टेड बट इमोशनली आर स्टील स्ट्रेंजर. एव्हरीवन हॅज टू चेक द विड्थ ऑफ दिस डिस्टन्स आहे. आणि दिस इमोशनल गॅप क्रिएट्स मिसअंडरस्टँडिंग अँड सेल्फिश मोटिव्ह इन रिलेशनशिप. मग बघा, हा जो इमोशनली या ठिकाणी जे म्हटलेलं आहे त्याला हा दिस इमोशनल गॅप म्हटलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की क्यू नंतर आपल्याला S घ्यावा लागेल. क्यू नंतर जो S आहे तो बरोबर आहे. क्यू नंतर R, एव्हरीवन हॅज टू चेक हे घेता येणार नाही. म्हणून QS कुठे आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट. बघा पुढचा प्रश्न पुढे विचारलेला आहे, वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलेला आहे. अ मीटिंग, एक सभा, ॲट विच की ज्यामध्ये लोक अटेम्प्ट करतात, प्रयत्न करतात, टू कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात विथ द स्पिरिट्स ऑफ द डेड. डेड म्हणजे मृत झालेल्या व्यक्तींची, स्पिरिट म्हणजे कोण, तर स्पिरिट म्हणजे आत्मा. एक अशी मीटिंग की ज्यामध्ये काही लोक काय करतात, जे डेड झालेले व्यक्ती आहेत, जे मृत पावलेले लोक आहेत, त्यांच्या आत्म्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात. त्याला काय म्हटलं जातं, त्याला रिच्युअल विधी म्हटलं जातं का नाही, त्याला सेरेमनी परिपूर्ण विधी म्हटलं जाईल का नाही, मेडिटेशन म्हटलं जाईल का नाही, त्याला सॉन्स म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट्स एरर इन सेंटेन्स. बघा, बाय द टाइमला सरळ आपण कशाने रिप्लेस करतो मित्रांनो, व्हेनने रिप्लेस करतो. बाय द टाइम वी रीच द थिएटर, जेव्हा आम्ही थिएटरला पोहोचलो, द मूवी ऑलरेडी स्टार्टेड, मूवी ऑलरेडी सुरू होऊन गेलेली होती. म्हणजे तुम्ही उशिरा पोहोचले, त्या पोहोचण्याच्या आधीच घटना घडून गेलेली होती, मूवी ऑलरेडी सुरू झालेली होती. मग जी घटना आधी घडलेली असेल ती हॅड प्लस V3 मध्ये जाईल. मग ही जी मूवी आहे, ही मूवी हॅड प्लस V3 मध्ये येईल, हॅड ऑलरेडी स्टार्टेड. सो द मूवी हॅड ऑलरेडी स्टार्टेड असे या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजे मूवी स्टार्टेड मध्ये बघा, या ठिकाणी हॅड ऑलरेडी स्टार्टेड जे आहे, ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. शी डिसाइडेड टू स्टे होम, तिने घरी राहण्याचा डिसाईड केलं. शी हॅड प्लॅन, तिने प्लॅन केला होता. द ट्रिप वीक्स इन ॲडव्हान्स, म्हणजे तिने ट्रिपला जाण्याची प्लॅनिंग 1 वीकच्या आधीच केली होती, तरी सुद्धा तिने डिसाइडेड टू स्टे होम, तिने ठरवलं की घरी राहणं. मग बघा, या ठिकाणी आपल्याला एक कनेक्टर घ्यावा लागणार. एक सो आहे, तो अजिबात येणार नाही. की या ठिकाणी असं होईल की शी डिसाइडेड टू स्टे होम, तिने घरी जाण्याचं ठरवलं म्हणून तिने ट्रिप ॲडव्हान्समध्ये बुक केली, असं होईल का, नाही. ऑल दो म्हणजे जरी की, हे बरोबर होईल. बघा कसं बरोबर होईल, शी डिसाइडेड टू स्टे होम, तिने घरी राहण्याचं ठरवलं. ऑल दो किंवा दो शी हॅड प्लॅन्ड अ ट्रिप वीक्स इन ॲडव्हान्स, जरी तिने 1 वीक आधी ॲडव्हान्स केलेली होती, ॲडव्हान्स बुकिंग केली होती ट्रिपची, तरी तिने घरी राहणं पसंत केलं. सो जरी तरी या अर्थाने या ठिकाणी आपण ऑल दो घेणार. अनलेस नेगेटिव्ह होईल, बिकॉज कारण सांगेल, कारण या ठिकाणी दिलेलं नाही आहे. बघा पुढचा प्रश्न, सुषमा विल नॉट बी स्लीपिंग. सुषमा सब्जेक्ट आहे, विल आहे, नॉट नंतर हा बी आहे, बी नंतर V1 घेता येत नाही.
बी नंतर व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये येईल, ING फॉर्ममध्ये येईल. म्हणजेच स्लीपचा काय पाहिजे मित्रांनो, स्लीपचा पाहिजे स्लीपिंग. सो या ठिकाणी बी स्लीपमध्ये एरर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. ॲट दॅट इकडे टाइम कुठेच एरर नाही आहे. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल. कपल ऑफ, बघा कपल ऑफ आलं म्हणजे आपल्याला काय घ्यावा लागतो, आर्टिकल ए. आपण असं म्हणतो ना, अ लॉट ऑफ, अ कपल ऑफ, त्यासाठी आपण अ कपल ऑफ म्हणणार. तो ऑप्शन क्रमांक 1. ही तर फ्रेज आहे आणि फ्रेज अशीच असते मित्रांनो. ओके, चला बघा पुढे. बे ऑफ बेंगॉलसाठी आपल्याला आर्टिकल विचारलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की बे ऑफ बेंगॉलसाठी आपण कोणता आर्टिकल यूज करतो, आर्टिकल द यूज करतो. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. सोपा प्रश्न आहे हा तर सर्वात. बघा पुढे. द कमिटी इन्सिस्टेड, इन्सिस्ट म्हणजे जोर देणे, आणि इन्सिस्ट नंतर आपण नेहमी कोणता प्रिपोजिशन घेतो, तर ऑन हा प्रिपोजिशन घेतो. बघा ऑन प्रिपोजिशन कुठे आहे, तर तो ऑप्शन क्रमांक 1 कडे आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट पण सांगितलं होतं की कॉंग्रॅच्युलेट नंतर आपण कोणता शब्द वापरतो, तर कॉंग्रॅच्युलेट नंतर आपण ऑन हा प्रिपोजिशन वापरतो. फिक्स्ड प्रिपोजिशन सांगितलेले आहे तुम्हाला. पुढे बघा. ही वॉज वर्कड, वॉज आणि वर्कड दोन्ही एकत्र येणार नाहीत. इन द फॅक्टरी फॉर 5 इयर्स बिफोर ही रिझाईन. तो रिझाईन करण्याच्या 5 वर्ष आधी कुठेतरी काम करत होता. मग त्या ठिकाणी जो काम करत असेल तो ऑब्व्हियसली कशामध्ये जाणार, तो पास्ट परफेक्टमध्ये जाणार. म्हणजे ही हॅड वर्कड असं येईल. ही हॅड वर्क. आणि फॉर 5 इयर्स आहे तर आपण हॅड बीन वर्किंग असं पण घेऊ शकतो. दोन्ही टेन्सेस चालतात. फॉर 5 इयर्स असल्यामुळे तुम्ही हे पण घेऊ शकतात, हे पण घेऊ शकता. ऑप्शन बघा काय आहे. ही वॉज वर्किंग, फॉर 5 इयर्स असल्यामुळे वॉज वर्किंग येणार नाही, वर्क पण येणार नाही फॉर 5 इयर्समुळे. यामुळे हे दोन ऑप्शन कट होत आहेत बघा. हॅज तर प्रेझेंटमध्ये आहे, हा कॅन्सल. मग हॅड वर्क एकच आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने ही सर्व 25 प्रश्न होते मित्रांनो. या सर्व 25 प्रश्नांचा ॲनालिसिस आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आता हे सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित एकदा बघून घ्या, म्हणजे फास्ट फॉरवर्ड करून तुम्ही हे फक्त एकदा ओव्हरलुक करून घ्या की कोणत्या प्रश्नाचं नेमकं कशा पद्धतीने उत्तर आलं. म्हणजे नंतर तुम्हाला या प्रश्नांकडे बघण्याची गरज पण पडणार नाही. तुम्हाला प्रत्येक प्रश्न जो आहे तो अगदी व्यवस्थित समजेल, आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला पुढे TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. तर हा पॅटर्न तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर किंवा फॉरवर्ड करू शकतात मित्रांनो. थँक्यू सो मच. टेक केअर.